नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. असिस्टंट टाउन प्लॅनर या एक्झामिनेशन विषयी आपण बोलणार आहोत. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट्स हे भविष्यात मिळत राहतील. 2024 ची एटीपी एक्झामिनेशन होऊन आता बरेच दिवस झालेले आहेत. याबद्दलची नेमकी परिस्थिती काय आहे, कारण ही एटीपी 2024 ची एक्झामिनेशन आहे. आपल्याला माहिती आहे 148 जागांसाठीची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही 10 ऑक्टोबर 2024 ला आलेली आहे, बरोबर आहे. आणि आता बघा 2026 जानेवारीमध्ये आपण आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात आहे याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. याची नेमकी जी एक्झाम फ्लो आहे तो जर आपल्याला बघायचा झाला तर तुम्ही लक्षात घ्या, ऑक्टोबर 2024 ची ही एक्झामिनेशन होती आणि एक्झाम कंडक्ट कधी झाली तर 28 जून 2025 रोजी. 28 जूनला एक्झामिनेशन झाल्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे 9 जुलैला या परीक्षेसाठीची आयोगाने पहिली जी उत्तर तालिका आहे किंवा आन्सर की आहे ती जाहीर केली. त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये 14 ऑगस्ट रोजी याची फायनल आन्सर की आली. जवळपास 4 क्वेश्चन्स जे आहेत हे तिथे हॅश आहेत, बघा आपल्याला माहिती आहे. तर ह्या सिनारिओने जर बघितलं तर याच्यामध्ये याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे म्हणजेच मुलाखतीची, तर मुलाखतीची प्रक्रिया ही सुरू व्हायला हवी होती, बरोबर आहे. कारण फायनल आन्सर की येऊनही आता ऑगस्ट नंतर आज आपण जानेवारी 2026 मध्ये आहोत. मग नेमकं काय परिस्थिती आहे, जर आपण याच्या अगोदरची एक्झामिनेशन बघितली 2022 ची एटीपी 2022 ची जर ॲडव्हर्टाइजमेंट बघितली, तिथे प्रॉब्लेम तर महत्वाचा काय होता की जाहिरात आल्यानंतरच 13 महिन्यानंतर एक्झाम झाली होती. म्हणजे जाहिरात आल्यानंतर जी एक्झाम होती ती 20 नोव्हेंबर 2022 ला झाली होती. म्हणजे 13 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर त्यांनी सिलेबस पूर्ण चेंज केला होता किंवा ज्याला आपण म्हणतो अपडेट केला होता, बरोबर आहे. एक्झाम झाली 2022 ची 20 नोव्हेंबरला. त्यानंतर लागलीच 9 दिवसामध्ये त्यांनी पहिली आन्सर की, 26 डिसेंबरला म्हणजे साधारणतः 1 महिन्यानंतर फायनल आन्सर की. त्यानंतर जो रिझल्ट होता तो 19 जानेवारी 2023 ला, इथे बघा डिसेंबर ते जानेवारी. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू शेड्यूल हे मेच्या महिन्यामध्ये म्हणजे 2023 मे 5 मे, तर इथे हे शेड्यूल दिलं होतं. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर फायनल आन्सर की नंतर लगेच त्यांनी रिझल्ट लावला होता आणि मे मध्ये त्यांच्या मुलाखती सुद्धा झाल्यात, बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपली जी ही एक्झामिनेशन आहे ही एक्झामिनेशन मुळात 10 ऑक्टोबर 2024 ची आहे. म्हणजे जवळपास आपण जर बघायला गेलं तर साधारणतः याच्यामध्ये 1 वर्षही उलटून गेलेलं आहे सुरुवातीपासून. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सद्यस्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यात महत्वाचं, जेही विद्यार्थी एटीपीची तयारी करतायत म्हणजे नव्याने तयारी करतायत किंवा जे मुलाखतीची तयारी करतायत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी, या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक फ्री सेमिनार ठेवलेला आहे. डॉक्टर अरुण अडसूळ सर, तुम्हाला माहिती आहे, आयोगाचे माजी सदस्य आणि पुणे जे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे याचे माजी कुलगुरू. तर डॉक्टर अरुण अडसूळ सर यांचा सेमिनार आहे 7 जानेवारी बुधवार सकाळी 11 वाजता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तसंच नंबर सुद्धा दिलेला आहे. हा नंबर, याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कुठे हा सेमिनार असणार आहे तर इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे 7 तारखेला हा सेमिनार असणार आहे सकाळी 11 वाजता. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मार्गदर्शन लाभणार आहे सरांचं आणि याच्यामध्ये मुलाखत आचरणसंहिता असेल, व्यक्तिमत्व समीक्षा असेल, प्रत्यक्ष मुलाखतीसाठी महत्त्वाच्या सूचना आणि इतरही बरंच काही तुम्हाला मिळणार आहे. असं नाही की जे इंटरव्ह्यूसाठी पात्र होतील त्यांनीच अटेंड करायचा किंवा त्यांनीच इथे सेमिनार अटेंड करायचा. सगळ्यांसाठी आणि बाकीच्या एक्झामिनेशनमध्ये जे मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत किंवा तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त सेशन होणार आहे. त्याच्यामुळे 7 तारखेला विसरू नका. आपण बोलतोय एटीपी 2024 ची जी एक्झामिनेशन आहे झालेली याच्याबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, 31 डिसेंबर आणि काल आणि आज मध्ये आयोगातर्फे विविध विद्यार्थ्यांना त्यांचे जे डॉक्युमेंट्स होती त्याच्यामधल्या ज्या क्युरीज आहेत किंवा ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली काही विद्यार्थ्यांनी काही डॉक्युमेंट्स अपलोड केले नसतील किंवा त्यावेळेला काही डॉक्युमेंट्स दिले नसतील, तर अशाशी संबंधित कम्युनिकेशन आयोगातर्फे करण्यात आलेलं आहे.
बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना हे असा एक SMS आलेला आहे किंवा मेसेज आलाय बघा, प्लीज सी द लेटर सेंट इन युअर प्रोफाईल. तुमच्या प्रोफाईलमध्ये लेटर पाठवलेलं आहे, ते चेक करायला सांगितलेलं आहे. आता हे कुठल्या विद्यार्थ्यांना गेलेलं आहे हे पण महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या काही डॉक्युमेंट्समध्ये क्युरी असतील किंवा त्यांनी काही डॉक्युमेंट्स अपलोड केले नसतील, तर अशा विद्यार्थ्यांना, फॉर एक्झाम्पल या प्रकारचं ते पत्र आहे जे विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेलं आहे त्यांच्या इंडिव्हिज्युअल नावानी. आपण इथे नाव हे ब्लॉक केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या सिक्युरिटीच्या खातीर. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांनी जेव्हा फॉर्म फिल केला किंवा पदभरतीचा फॉर्म अप्लिकेशन केलं त्यावेळेस अर्जासोबत कुठलं डॉक्युमेंट्स अपलोड केलं नाही किंवा कुठलं डॉक्युमेंट सादर केलं नाही, तर तुमची पात्रता तपासण्यासाठी त्यांनी हे डॉक्युमेंट, आता इथे या विद्यार्थ्यांसाठी सपोज XYZ डॉक्युमेंट त्यांनी मागितलं, तर हे डॉक्युमेंट्स त्यांनी काय केलेलं आहे, मागितलेलं आहे. आणि त्यांनी काय मेन्शन केलंय त्याच्यामध्ये की इथे so/scrutiny@mpsc.gov.in या मेल ID वरती तुम्हाला काय करायचंय, ते मागितलेलं कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचंय किंवा पाठवायचं आहे. आणि कधीपर्यंत पाठवायचंय, तर 6 तारखेपर्यंत, 6 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला ते पत्र पाठवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी हे पण मेन्शन केलेलं आहे की जर तुम्ही ते सादर केलं नाही तर अशा कंडिशनमध्ये आपली पात्रता निश्चित न करता आल्यामुळे आपला प्रस्तुत पदाचा निवडी प्रक्रियेत विचार केला जाणार नाही. त्याच्यामुळे कम्युनिकेशन करणं खूप गरजेचं आहे. तर ज्याही विद्यार्थी मित्रांना या प्रकारचे मेसेजेस आलेले आहेत किंवा त्यांच्या प्रोफाईलमध्ये आयोगातर्फे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, तर त्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने तुम्ही तुमचं डॉक्युमेंट हे तिथे मेल करणं आवश्यक आहे 6 तारखेच्या आतमध्येच. येते लक्षात? त्याच्यामुळे खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या प्रोफाईलमध्ये किंवा त्यांच्या फॉर्ममध्ये कुठल्या त्रुटी नसतील तर त्यांना हे आलं पण नसेल, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे एवढं लक्षात घ्या की हे मेल कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांना इथे मेल आलेला आहे त्यांच्यासाठी. कारण त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आपली पात्रता निश्चित जर तुम्ही केली नाही या प्रोसेसला कंप्लीट करून, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर निवड यादी प्रक्रियेत तुमचा, ज्याला म्हणतो आपण की विचार केला जाणार नाही. तर ज्यांनाही बऱ्याच जणांना जर माहिती नसेल तर त्यांनी तुमचे प्रोफाईल चेक करा, त्याच्यामध्ये कुठला मेल आलेला आहे का किंवा कुठलं लेटर आलेलं आहे का, येते लक्षात. आणि ज्यांना कळलेलं आहे की आपल्याला मेल आलाय आणि त्यांनी डॉक्युमेंट्स मागितले, काहींना कुठलं पदवी डॉक्युमेंट्स मागितलं असेल, कुणाला अजून काही डॉक्युमेंट्स, तुमच्या फॉर्म फिलिंग करताना तुम्ही जे काही पात्रता निकष तिकडे टाकलेत त्यानुसार हे असणार आहे. त्याच्यामुळे घाबरून न जाता तुम्हाला जे डॉक्युमेंट्स मागितलं ते तुम्हाला तिथे मेल करायचं आहे. मेल ID सुद्धा त्या पत्रामध्ये दिलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना काहीच कम्युनिकेशन झालं नाही त्यांनीही घाबरून जायचं कारण नाही, कारण तुमचा फॉर्म परिपूर्ण असेल, त्याच्यामुळे तुमच्यासोबत कम्युनिकेशन केलेलं नाही. ओके, आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावरती येऊया आपण, कारण विद्यार्थी मित्र बरेचसे संभ्रमात आहे. आमच्यासोबत जे कम्युनिकेशन करतात किंवा आम्हाला जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, काही जण म्हणतात सर मी जॉब करतोय, मी जॉब सोडू का, कारण माझा अजून मला कन्फर्म नाहीये मी मुलाखतीसाठी पात्र ठरेल नाही ठरेल. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या खरंच खूप जेन्युइन अडचणी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मुलाखत इंटरव्ह्यू दिस इज नॉट अ प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग. ही कुणी शिकवून शिकण्यासारखी नाही आहे, हे आपल्याला डेव्हलप करायचे, सेल्फ डेव्हलपमेंट आपल्याला करायची आहे. त्याच्यामुळे जर तुमचे जॉब असतील किंवा अजून काही असेल चांगल्या क्वालिटीचे किंवा त्या चांगल्या लेवलचे जॉब्स असतील तर सोडायची गरज नाही, पण दिवसातनं तुम्हाला 2 ते 3 तास ह्या मुलाखतीची तयारीसाठी तुम्हाला द्यावीच लागेल आणि सेमिनारला मात्र यावंच लागेल. ओके, आता नजीकच्या काळामध्ये बघा आयोगातर्फे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे अभियांत्रिकी सेवा 2024 जी एक्झाम झाली होती, तर याच्यामध्ये काय म्हणजे ज्याला म्हणतो आपण टाइम बाउंडिंग ऍक्टिव्हिटी कशी होती ती बघा. याच्यामध्ये एक्झाम झाली 18 मेला 2022ला, 13 नोव्हेंबर 2025ला रिझल्ट लागला. ओके, हे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ऍक्च्युली ऍडव्हर्टाइजमेंट. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू शेड्यूल जे आहे ते 18 ते 19 नोव्हेंबर. लक्षात घ्या, रिझल्ट लागलाय 13 नोव्हेंबरला आणि 18 ते 19 नोव्हेंबरला इंटरव्ह्यू शेड्यूल केले. सांगण्याचा उद्देश हा आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्या प्रकारे हे कम्युनिकेशन चाललेलं आहे म्हणजे डॉक्युमेंट स्क्रुटिनी सुरू आहे. जे काही पात्र विद्यार्थी असणार आहे त्या पात्र विद्यार्थ्याची योग्य यादी काढण्याचं काम आयोगातर्फे चाललेलं आहे.
आणि त्याच्यासाठी त्यांनी 6 तारीख दिलेली आहे डॉक्युमेंट अपलोड किंवा मेल करण्यासाठी. याचा अर्थ ती प्रोसेस प्रॉपर वेनी चाललेली आहे याच्यामध्ये आणि लवकरच त्याचे अपडेट्स आपल्याला येतील. मग आता सांगण्याचं तात्पर्य काय की जसं या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये झालेलं होतं तसंच होऊ शकतं. हे 24 आहे ॲक्च्युली, 18 मे 24ला. तर विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबरमध्ये रिझल्ट लागून 13 नोव्हेंबरला 18 ते 19 नोव्हेंबरला इंटरव्ह्यू सुद्धा झालेत. म्हणजे खूप कमी दिवस त्या विद्यार्थ्यांना मिळाले. मग आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर आपण ही काळजी घेतली पाहिजे की जर ती प्रोसेस सुरू आहे, स्क्रुटिनीची प्रोसेस सुरू आहे, म्हणजे हे कधीही निकाल लागू शकतो आणि मुलाखतीचं शेड्यूल सुद्धा कधीही येऊ शकतं. मग आपली जबाबदारी ही आहे की आपण डेली प्रॉपर वेनी मुलाखतीची तयारी करणे. ज्यांना जॉब आहे किंवा अजून काही स्पेसिफिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांनी सुद्धा दिवसाचा 3 तास 4 तास. काही विद्यार्थी असे पण म्हणतील की सर आम्हाला मार्क एकदम काटावर आहेत किंवा आम्हाला मार्क आहेत पण कॉन्फिडन्स नाहीत, कारण खूप जणांना खूप जास्त मार्क आहेत, अशी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे. तर त्यांना सुद्धा मी सांगू शकतो की विद्यार्थी मित्रांनो, मुलाखतीसाठीची तयारी म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट आहे. तुमची निवड हो न हो, तुम्ही मुलाखतीसाठी पात्र ठरो अथवा न ठरो, सेल्फ डेव्हलपमेंट महत्वाचीच आहे. त्याच्यामुळे तो अभ्यास वाया जाणार नाही. तरी सगळ्यांना आवर्जून सांगणं आहे माझं की मुलाखतीची तयारी तुम्ही सुरूच ठेवा, जे काही तुमचे मार्क्स असतील त्यानुसार. आणि आपला 7 जानेवारीला सेमिनार आहे, त्या दिवशी या. आयोगाचं काम आयोग करत आहे आणि आपल्याला तयारी करायची आहे सक्सेस होण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, अपडेट हीच आहे की आयोगाच्या स्तरावरती प्रोसेस सुरू आहे. 6 तारखेपर्यंत डॉक्युमेंट्स तुम्हाला ज्यांना तिथे क्युरी आलेली आहे त्यांनी सबमिट करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ज्यांना मेल आला नाही त्यांनी चेक करा. जर नसेल आला तर घाबरून जायचं कारण नाही, तुमचा फॉर्म परिपूर्ण असेल. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो, असिस्टंट टाउन प्लॅनर ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा ज्या पद्धतीने प्रोसेस सुरू आहे, तर लवकरच त्याचे मुलाखत आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा होतील अशी आपण अपेक्षा करू. या व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल आणि तुमचे काही मित्र असतील जे ATP व्यतिरिक्तही तयारी करत असेल आणि मुलाखतीची तयारी करत असेल, त्यांना सुद्धा सेमिनार अटेंड करायला सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या 5 मित्रांना नक्की ही लिंक शेअर करा. थँक्यू सो मच.